आज माझी भरपूर वर्षाची इच्छा पूर्ण होणार आहे. आज स्वामींचं दर्शन होणार आहे. आताच आम्ही रात्रीची वस्ती गेलेली होती इथं आणि आता स्वामींच्या दर्शनासाठी निघालेलो आहे. तर तयारी करून तर इथलं व्ह्यू पण छान आहे. गॅलरी वगैरे की तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर वाटते आणि हवा तर इतकी सकाळ इतकी छान येते, मस्त भारी वाटते. तर चला बघूया आपण स्वामींचं दर्शन. तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटच्या दिशेने आणि गाडीतनं उतरून चालत निघालेले गप्पा मारत आणि एक हुरहुर लागले आपल्या आई माऊलीला भेटण्यासाठी. खूप प्रसन्न वाटले. एंट्री केल्यावरती हा एंट्रीद्वार आहे आणि एंट्रीलाच सगळीकडे दुकानं आहेत. मग एका ठिकाणी आम्ही पेढे आणि नारळ घेतलेला होता आणि मग निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. तर आईला भेटायची हुरहुर लागलेली. आई म्हणजे आपली स्वामी माऊली, जी जगाची आई आहे. जगाचा स्वामी आई विना भिकारी, तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी असं जे म्हणतात, ती माऊली जिचा अनुभव मिळालेला आहे आपल्याला. आणि मला तर खूपच अनुभव मिळालेले आहेत. स्वामींचे पावलोपावली अनुभव मिळालेले आणि माझी भरपूर वर्षाची इच्छा आज पूर्ण झालेली आहे मंडळी. आणि खरंच मन भरून आलं आहे. आणि मी ना जेव्हा मंदिरासमोर गेले होते ना, तेव्हा मी एक टक उभी राहिले होते. ते बाजूला करत होते सगळ्यांना, तरी पण मी एक टक उभी राहिले होते. खरंच मन भरून बघून घेतलं स्वामींच्या मूर्तीला. नेहमी तर आपण बघतोच, पण आज अक्कलकोटचा राजा जो जिथं देवारात बसला आहे ना, त्याला आपण मन भरून बघून घेतलेलं आहे. शूटिंग तर जागा तिथं जाऊन करता येत नाही, बाहेर आवारा शूटिंग करायला लागते. तर मग इकडे आम्ही दोघी बसलेलो मैत्रिणी, बाकीची जणं काय ना काय त्यांच्या घेण्यातच व्यस्त होती. आणि मग आम्ही मन भरून म्हटलं, माझी मैत्रीण म्हणली आपण आलो तर 5 मिनटं बसूया तरी. तर म्हणून आम्ही 5 मिनटं काय 5-10 मिनटं तरी बसलो असो आम्ही. एवढं मन भरून मस्त ह्या गाभाऱ्यात बसलेलो आणि स्वामींची मूर्ती पाहत राहिलेलो एकटक. जणू काही स्वामींकडे काहीतरी मागायलाच आलेलं त्यांचं लेकरू. आणि त्याच्यानंतर म्हटलं ह्या रुद्राक्षाची इथं फोटो काढायचा. मग ती एक बाई काढत होती, ती बाजूलाच होत नव्हती. मग तिला म्हटलं जरा बाजूला आम्हाला पण फोटो काढायचे आहेत, एक तरी काढू द्या. मग तिला बाजूला केलेलं आणि आम्ही फोटो काढलेले. त्याच्यानंतर स्वामींच्या इथं त्याच आवारामध्ये आम्ही वस्तू घेतलेल्या आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडण्याचा मार्ग. आणि मग तिकडनं बाहेर पडलो आणि तिथे हनुमानाचं मंदिर होतं आणि असं एक वृक्ष होतं, तिथं पाया पडलं. आणि वाटेत एक बाबा होते. त्यांना बघून मला असंच वाटलं की स्वामीच तिथं बसलेत आणि माझी परीक्षा घेत आहेत. मी नतमस्तक झाले त्यांच्यापुढे. माझ्या अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले की स्वामी त्यांच्या रूपात माझ्या पुढ्यात आलेले आहेत. तर स्वामी तुम्ही प्रत्येक पावलोपावली मला प्रचिती देत आला आहेत आणि आजही इथं माझी परीक्षा घेतलेली आहेत तुम्ही. खरंच छान असं वातावरण, पॉझिटिव्हिटी आहे आणि नकारात्मक शक्ती निघून जाते या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा मला येण्याची जी संधी आहे मिळेल ती खरंच स्वामींकडे मी माझी भावना चरणी ठेवली स्वामींच्या. त्याच्यानंतर बाहेर पडलो, एक्झिट केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रसाद न्यायचा होता घरी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटचा. तर मग प्रसाद घेतला, वैभवला पण घेतला घरी प्रसाद आईला देण्यासाठी. त्याच्यानंतर वैभवने मूर्त्यांचा व्हिडिओ शूट केला. त्याच्यावरनं एक किस्सा सांगते. तर मी मूर्ती घ्यायला गेले होते. त्या मूर्तीवाल्याने मला 250पर्यंत मूर्ती सांगितली होती. तर मग मी म्हटलं राहू दे, नंतर बघू. तर असं मग झालं आणि मी ना दरवाजापर्यंत गेले आणि परत काय माझ्या मनात नाही, चला घ्यायचीच मूर्ती म्हणून परत रिटर्न मी आले. त्याचा काही व्हिडिओ शूट झालेला नाही. मग ती मूर्ती मी घेतली. मी काही वाद न घालता, त्या माणसाने आधी 250 सांगितलेले होते आणि नंतर मी त्याला कमी पण करायचं काही बोलले नव्हते, पण त्या माणसाने स्वतःहून 200 केले. मला खूप आश्चर्य वाटलं की ही दुसरी प्रचिती होती स्वामींची की तू घेऊन जा, मला घेऊन चल, तू माझी मूर्ती घेऊन चल. हे असं म्हणजे जे मनात असतं ना ते होतंच. शेवटी स्वामींनीच पाठी बोलवलं असं मला वाटलं. त्यानंतर आम्ही फोटो काढलेले. आणि मंडळी व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्कीच करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.